नमस्कार, मी अमृता. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये स्वागत. तर आज मी अक्षर पाठवणीमधला पुढचा लेख घेऊन आलेले आहे. आधीचे सगळे लेख तुम्हाला कसे वाटले आणि त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याबद्दल तुमचा अभिप्राय मला कळवा. आणि आज आपण एक नवीन असाच हृदयस्पर्शी लेख ऐकणार आहोत. एका मुलीच्या आयुष्यात लग्नानंतर अनेक नवीन नाती येतात, नव्याने येतात. माहेर आणि सासर, जुन्या आणि नव्या जबाबदाऱ्या, स्वतःच्या इच्छा, इतरांच्या अपेक्षा, ह्या सगळ्यांचा समतोल साधत ती हळूहळू एक महत्त्वाची भूमिका निभावते. आजच्या लेखाचा विषयसुद्धा हाच आहे आणि आजच्या लेखाचं नाव आहे पूल. 3 पिढ्यांना जोडणारा, अनेक नाती सांधणारा आणि घरातील सगळ्यांना एकमेकांशी जोडून ठेवणारा तो पूल म्हणजेच नवी नवरी, म्हणजेच त्या घरातली सून. तर या लेखाचं नाव आहे पूल. चला तर मग ऐकूया अतिशय संवेदनशील आणि अंतर्मुख करणारा लेख म्हणजेच पूल. पूल. आमच्या योग्याला बायको मात्र चांगली मिळाली आहे हो. एवढी मोठी शिकली आहे, नोकरी करते, पगार पण चांगला आहे म्हणे, पण घरातलं सगळं येतंय हो तिला. माझी काकू आमच्याकडे आली तेव्हा तिच्या नाचुनेचं हे कौतुक तिच्या तोंडी ऐकून मी बुचकळ्यातच पडले. तिच्याकडे साशंकतेने पाहिले, पण तिचं आपलं नाचून पुराण चालूच. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे हो. या वाक्यानंतर मीच विषय बदलला. मनात म्हटलं, हिची लक्ष्मी बरमोडा कधीपासून घालायला लागली. काकूच्या बोलण्याचं मला तर नवलच वाटत होतं. मी माझ्या चुलत भावाच्या मुलाच्या योगेशच्या लग्नाला जाऊ शकले नव्हते. मोबाईलवर लग्नातले काही फोटो पाहिले होते, पण योगेशच्या बायकोला जवळून पाहण्याचा, तिच्याशी बोलण्याचा योग आला नव्हता. नंतर एकदा आम्ही माझ्या मुलाकडे मुंबईला गेले होते, तेव्हा मॉलमध्ये खरेदीला गेले असताना अचानक मॉलच्या दारातच दोघांची भेट झाली. लग्नाला महिनाच झाला असेल, पण नववधूचे कोणतेही लक्षण तिच्यात दिसत नव्हते. ना हातात बांगड्या, ना गळ्यात मंगळसूत्र, कपाळ तर फटफटीत पाहून मला कसं तरीच वाटलं. सौभाग्य लक्षणाचा कुठेही पत्ताच नव्हता. बरमुडा पॅन्ट आणि टाईट टी शर्ट, कपाळावर आणि गळ्यात येणारे मोकळे केस, हे काय खानदानी घरातल्या सुनेचं लक्षण? त्यावेळी माझ्या कपाळावर नाराजीची आठी नकळत उमटली. मनातून मी खट्टूच झाले होते. त्या दिवशी काकूचा फोन आला. यावर्षी मंगळागौर दणक्यात करायची आहे, कोणतीही सबब नको, तुला यायलाच हवं. तुझे पूर्वीचे ते फुगड्यांचे खेळ परत पाहू देत आम्हाला आणि नवीन सुहांना कळू देतही. तुझी आम्ही वाट पाहतोय. माझी रजा भरपूर शिल्लक होती. 3 दिवसांची सेल टाकली आणि सोमवारी संध्याकाळी धडकले काकूच्या घरी. सायंकाळी 7च्या दरम्यान घरात पोचले. घरात पाहुण्यांची गर्दी होती. सर्वत्र गडबड लगबग चालू होती. स्वयंपाकघरात गॅसजवळ उभी राहून एक सडपातळ बांध्याची सुंदर दिसणारी साडीतली तरुणी भराभरा पोळ्या लाटत होती. दीप्ती, ही योगेशची आत्या बरं का, काकूने ओळख करून दिली. हास्यातून शुभ्र चांदणं बरसत आहे असं हास्य करीत तिनं मान वळवून गोडसं हसवून माझ्याकडे पाहिलं. हसतच म्हणाली, हो हो, मुंबईत एकदा भेटल्या होत्या आम्हाला. मी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिले. साडीत सराईतपणे वावरणारी, सफाईदारपणे पोळ्या लाटणारी, सुंदर दिसणारी, गॅसजवळ उभी असूनही चेहरा प्रसन्न हसरा ठेवणारी ही सुंदर तरुणी योगेशची बायको होती. मुंबईत एकदा पॅन्ट शर्टमध्ये भेटलेली, मी जिच्यावर नाराज होते ती ही योगेशची बायको. मी चक्रावूनच गेले होते. तिची परस्पर विरोधी 2 रूपं. मी अजूनही किती धक्के खाणार होते. पूजेला आलेल्या वशयांशी अगदी जुन्या मैत्रिणी असाव्यात अशी ती वागत होती. सर्वांचे हसून स्वागत करीत होती. पूजेच्या तयारीत ती नऊवार साडी अंगभर, सर्व दागिने, नाकात नथ, दंडावर बाजूबंद अशी नटलेली. ती खरंच साक्षात लक्ष्मी वाटत होती. नऊवार साडी नेसताना काकूचा सल्ला घ्यायला ती विसरली नाही. वहिनीच्या वेणीवर जाईची नाजूकशी वेणी वेचून स्वतः बांधली.
वहिनीशी वागताना तिचा योग्य तो मान राखीत होती. आई बघा भाजीत मसाला इतका घालू ना. यावर वहिनीही अगदी खुश होऊन कौतुक करीत होती. सवय नसली ना तरी आवड आहे आमच्या दीप्तीला, सगळं आवडीने करते. आमचा भाऊ प्रकाश तसा मितभाषीच. पण दीप्तीने त्यालाही बोलता केला. बाबा परवा ताप होता तुम्हाला, कशाला धावपळ करताय उगीच, आम्ही करू ना ते. प्रकाश एकदम खुश. आमच्या काकूला सुद्धा मध्येच लाडात येऊन आजी अशी हाक मारली की काकूही अगदी विरघळून जायची नाचण्याच्या प्रेमाने. मंगळागौर धडक्यात पार पडली. प्रकाशच्या घरात काकूसह 3 पिढ्या होत्या. नेहमीच अशा पिढ्यांमध्ये असलेली जनरेशन गॅप हळूहळू वाढत त्याची दरीच बनते. ती कधीच सांधली जात नाही. एकाच कुटुंबातील माणसांची मनं दुरावतात, संबंध तुटतात. पण इथे या पिढ्यांना जोडणारा, सांधणारा भक्कम पूल होता दीप्तीच्या रूपाने. आपल्या आचार विचारातील लवचिकतेने तिने 3 पिढ्या सांधण्याचा प्रयत्न केला होता. कोणाला काय हवं ते समजून घेऊन त्याप्रमाणे ती वागत होती. प्रसंगी आपल्या इच्छांना मुरड घालू नये. योगेश बरोबर योगेशच्या आवडीप्रमाणे, घरी आल्यावर घरच्यांच्या आवडीप्रमाणे ती वागत होती. त्यामुळेच आमच्या काकूसारख्या जुन्या वळणाच्या बाईचं मनही तिनं जिंकलं. सर्वांनाच ती हवीहवीशी वाटत होती. सर्वांच्या प्रेमाचा वर्षाव तिच्यावर होत होता. मला हा पूल लोभस वाटला होता. किती सुंदर विचार मांडले आहेत ना या लेखात. घरातील 3 पिढ्यांना जोडताना ही सून आपल्या इच्छा, आवडी बाजूला ठेवत असते. प्रत्येक नातं जपण्याचा, सगळ्यांना समजून घेण्याचा ती प्रामाणिक प्रयत्न करत असते. पण हा पूल सांधण्यासाठी दोन्ही बाजूंनी आधार असणं तितकंच गरजेचं आहे. एकमेकांना समजून घेऊन परस्परातील संवाद आणि आदर या गोष्टींमुळेच हा पूल सांधला जाऊ शकतो. तर मंडळी, हा लेख तुम्हाला कसा वाटला आणि याविषयीचं तुमचं मत काय आहे हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या या अक्षर पाठवणीच्या साहित्य प्रवासात माझ्याबरोबर सतत राहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर अशा लेखासोबत. तोपर्यंत काळजी घ्या.